हाय रेणुका. तुझ्यासाठी सरप्राईज असेल हा व्हिडिओ, पण तुझ्याबद्दल लिहायसाठी खूप जास्ती लिहावं लागलं असतं, म्हणून मी विचार केला की मी व्हिडिओ बनवते. आणि आणि मला नक्कीच माहिती आहे की तुला आवडेलच हे. मला माहीत होतं की तुझं इंट्रो सुवर्णाच करेल. तुम्ही इन्सेपरेबल आहात जेव्हापासून आपण MBBSला आलो. सो आपण मॅक्झिमम भेटलो MBBSच्या डेजमध्ये, तेव्हा जेव्हा एक्झाम असायची, कारण आपले रोल नंबर्स मागे पुढेच असायचे. आणि पुष्कळ वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास केला आणि आपले पेपर्स सॉल्व केले आणि आपले वायवाज फेस केले. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली आपला काही कनेक्टच नव्हता आणि ऑल ऑफ अ सडन मी जेव्हा तुला SVN-GMCला पाहिलं, सो इट वॉज अ बिग रिलीफ फॉर मी. कारण की एक तर माझ्यासाठी ते खूप नवीन होतं, कारण मी लोकलाईट असल्यामुळे मी बाहेर कधीच राहिली नव्हती. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करताना ते ऑब्सगायनीमध्ये हॉस्टेलवर राहणं, ते यवतमाळसारख्या सिटीमध्ये, ते माझ्यासाठी थोडंसं पॅनिकी सिच्युएशन होती. पण त्या वर्षांमध्ये तू इतकं म्हणजे प्रेमळ जी एक रेणुका असते आणि केअरिंग, ती मला खरंच दिसली. तुझा खूप सपोर्ट होता मला. इनफॅक्ट तिथे तुझ्या व्यतिरिक्त मी आय थिंक तिथे कोणाशी बोलली पण नाही. आपल्याला खूपच दोघींना पण खूप चांगले म्हणजे JR3 आणि JR2 मिळाले होते. तितकेच वर्स्ट नाही म्हणतात, पण ठीक आहे, तितकेच नमुने आपले JR1 होते दोघींचे पण, ज्यांचा छळ आपण सहन केला. आणि कशा पद्धतीने सहन केला ते आय थिंक आपण पब्लिक करायला नाही पाहिजे. त्या जिथे आहेत आपल्या घरी सुखी राहोत असंच म्हणायचं आहे मला. पण एकच गोष्ट मला, ऑब्व्हियसली रेणुकाचं इंट्रोडक्शन आहे आणि मी का देते आहे त्याच्यासाठी लोकांना मला सांगायचं आहे की ही इतकी छान आहे रेणुका. म्हणजे तिचा पटकन बोलायचा, तिचा समजूतदारपणा आणि कोणत्याही परिस्थितीशी ॲडजस्ट व्हायची जी तिची हे आहे की काही नाही होत. म्हणजे ती खूप लवकर हे करते. माझं थोडासा तेव्हा ॲडजस्टमेंटचा खूप प्रॉब्लेम होता आणि रेणुकाला वॉज लाईक की काही नाही होत शिल्पा, ठीक आहे, करून घेऊ आपण. म्हणजे ती जरी दुसऱ्या युनिटची हे होती, हे JR, पण आमच्या दोघींचा बॉन्ड, एकतर रूम्स आमचे समोरासमोर होते आणि रेणुकाचा कॉन्स्टंट आम्हाला कधी सपोर्ट असायचा मला. आणि आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आमच्यात कधी भांडणही नाही झालं. इनफॅक्ट ऑब्सगायनीच्या 2 डिफरंट युनिट्समध्ये जसे आमचे युनिट इन्चार्ज होते, मे बी दुसरे कोणी असते तर आय एम शुअर की भांडणं झाले असते. पण ना, हँडओव्हर देताना कधी काहीच नाही. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आम्ही डिस्कस करायचो. आणि रेणुका खूपच प्रेमळ आणि अशी केअरिंग मुलगी आहे. दुसरं मला विशेष आठवतं की चा पुष्कळसा, म्हणजे ती म्हणते की मी नाही आहे आईसारखी, पण ती काकूंसारखीच आहे. जेवढंही मी इतक्या वर्षात तिला पाहिलं की तो एक सॉफ्टनेस तिच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे. असं तुम्ही पाहाल रेणुकाला बोलताना वगैरे तर थोडीशी रिझर्व्ड वाटते ती, पण तशी तुम्ही एकदा बोलायला लागले की मग नाही वाटत. थोडासा वेळ लागतो तिला जेलप व्हायला, पण तरी. आणि काकूंचं सांगण्यासारखं म्हणजे मी त्यांच्या हातच्या त्या कडण्याच्या भाकरी कधीच विसरू नाही शकत. मला अजूनही वाटतं की देवा, काहीतरी योग येवो आणि मी तुझ्या घरी येवो आणि ते खायला मिळो. म्हणजे त्यांनी इतक्यादा बनवून पाठवलं आहे. आणि तुझ्या हातची मॅगी, जेव्हा की आपल्याला वेळ नाही असायचा, तू कशी तरी वेळात वेळ काढून ती बनवायची आणि ती आपण खायचो, मला अजूनही आठवतं. दुसरं रेणूचं एक सांगायचं म्हणजे आमची 24 आवर्स असो, 48 आवर्स असो, 72 आवर्स ड्युटी असो, त्याच्यानंतर OT असो, पण रेणुकाचं काजळ कधी नाही घालायचं. तिचं विशेषता होती ती की तिचे बिलकुल ती छान असं डार्क ते ब्लॅक काजळ लावायची दोन्ही डोळ्यांना आणि मोठे मोठे डोळे दिसायचे तिचे. आणि ते सुंदर डोळ्यांसोबत तिची सुंदरशी हँडरायटिंग, म्हणजे इतके ॲडमिशन्स इतके, पण रेणुकाची हँडरायटिंग बिलकुल पाहण्यासारखी की म्हणजे म्हणतात ना, मोती लिहिले आहे पेजवर, तसासारखं तिचं हँडरायटिंग असायचं. ऑब्व्हियसली माझं पण त्या दृष्टीने तसं ठीकठाकच होतं, पण तिच्या हँडरायटिंगमुळे आम्हाला खूप आमच्या युनिटमध्ये कॉम्प्लेक्स द्यायचे की हे बघा किती छान लिहिलं आहे तिने, तुम्ही पहा हे काय किडे काढले. दॅट इज वन डिफरंट स्टोरी. मग दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ऑब्व्हियसली रेणुका इज
म्हणजे खूपच डिटरमाइंड मुलगी आहे आणि ती इतकी मजबूत, हो मजबूतच आहे ती. मजबूत याच्यासाठी म्हणू शकते की वन ऑफ द ड्रेडफुल कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे सॉरी रेणुका आय एम टेलिंग दिस, बट म्हणजे मला असं वाटतं की दॅट इज अ मोस्ट चेरिश्ड क्वालिटी इन यू, की इतकं ड्रेडेड ऑब्स्टॅटिक कॉम्प्लिकेशन्स झाल्यावर सुद्धा यू वर, म्हणजे तू बिलकुल फ्लॉलेसली पूर्ण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. इतकं काम होतं आपल्याला, इवन त्याच्यानंतरही तू लगेच जॉईन झाली आणि युनिट आपलं माहिती आहे तुला, मला कसं होतं म्हणून. आणि यू आर म्हणजे लाईक यू, तू खूपच चांगल्या पद्धतीने ते हँडल केलं. आणि तिचं एकच, म्हणजे तुझं एकच असतं, आता माझं डोकं खराब होऊन राहिलं, डोकं खराब करू नका, मी पागल होऊन जाईन. हे तुझे डायलॉग्स, म्हणजे मला असं वाटतं की ते तू स्वतःला समजायसाठी म्हणायची की काय, की दुसऱ्याला समजायसाठी म्हणायची माहिती नाही. पण ती मी एक गोष्ट खरंच तुझ्याकडनं शिकली की कितीही वाईट परिस्थिती हो, पण आपण थोडंसं शांत राहावं आणि मे बी स्वतःचे अश्रू दुसऱ्यांना दाखवू नये. दॅट इज अ वंडरफुल क्वालिटी इन यू. आणखीन एक सांगायचं म्हणजे रेणुकाने मला शिकवलं की नवरा नावाच्या प्राण्याच्या मागे आपलं डोकं खपवायचंच नाही शिल्पा. ही गोष्ट मी कधीच म्हणजे अजूनही नाही विसरलेली आहे. ती नेहमी म्हणायची की बिलकुल डोकं लावायचंच नाही आपलं, असं करायचं आहे का, असं करायचं, अच्छा हे इथे ठेवू का, वरण भाताच्या खाली मांडू का, भाताच्या वर वरण मांडू का, हो हो सगळं हो करायचं आपलंच म्हणे. पण पण हे पण एक होतं रेणूकडून शिकण्यासारखं की आपलं डोकंच नाही लावायचं. आणि आताही आपण त्या दिवशी बोललो तर तू तेच म्हणे की घरात 2 मुलं आहेत माझ्या आणि मी एकटी आहे, तर मी छान मस्त फ्रेंड्स बनवला आहे म्हणे आपल्या नॉन मेडिको, आणि त्यांच्यासोबत मी गप्पा मारते. हे दोघं काही बोलतच नाही. म्हणजे तिला बोलायला पाहिजे असतं, आणि आय थिंक बोलायला पाहिजे होतं म्हणून कदाचित माझ्याशी एवढी छान मैत्री झाली तिची. कारण ऑब्व्हियसली माझ्याबद्दल सांगायची गरजच नाही आहे कोणाला की मी किती बोलते. आणि ते जे काही होते, म्हणजे आपले 2-3 वर्ष आपण सोबत राहिलो आणि त्याच्यानंतरही आपण आतापर्यंत कशा ना कशा पद्धतीने, मे बी आत्ताच थोडासा आपला कॉन्टॅक्ट तुटला, पण खरंच म्हणजे रेणुका तू नसती कदाचित अजून म्हणजे टॉर्चरस पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असतं माझं तिथे. आणि तुझ्या रूपामध्ये इतकी चांगली मुलगी फ्रेंड म्हणून मिळाली मला, तर म्हणजे दॅट बॉन्ड आय विल चेरिश फॉर लाईफ. आणि खूप काही तुझ्यापासून शिकण्यासारखं होतं, जे मी अजूनही विचार करते. खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत माझ्या डोक्यात अजूनही, की असं आपण राहायला पाहिजे किंवा असं करायला पाहिजे. एकदम खूप सिम्पलशी, एकदम परतवाड्यावरून आलेली, एकदम डाऊन टू अर्थ मुलगी, आणि शी इज जस्ट फंटॅस्टिक. तू नेहमीच माझी फ्रेंड राहशील आहे, याचा काहीच हे नाही आहे. आणि आपला जो एक बॉन्ड होता, ऑब्व्हियसली तुझा आणि सुवर्णाचा तर काही प्रश्नच नाही आहे. आणि सुवर्णा इतकी क्यूट आणि शांत तशीच बोलली आहे ती, जसं मी एक्सपेक्ट केलं होतं. कारण सुवर्णाला मी तुझ्यामुळेच ओळखलं, तर मला माहिती होतं की सुवर्णा एकदम असं हळूवार लाजत घाल बोललेलं आहे म्हणून. आणि खूपच सुंदर बोलली ती. आणि अजून काय म्हणू, आदित्य आणि सरांना ऑब्व्हियसली माझ्याकडनं खूप खूप म्हणजे शुभेच्छा. आणि तू अशीच राहा, हसत राहा आणि डोळ्यांना काजळ लावत राहा. आणि बी ब्युटिफुल, बी डॅशिंग ॲज यू वर. बाय रेणू.